दृश्य आपण पाहतोय टीईटी पेपर फुटी प्रकरणी आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आंदोलन केलं जात आहे, जोरदार घोषणाबाजी। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याच्या तयारीत आता सरकार आहे। या प्रकरणी तपास पथकं वेगवेगळ्या राज्यात दाखल झालेली आहेत। दादा भुसे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला होता। काळे झेंडे दादा भुसे यांना दाखवण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते टीईटी पेपर फुटी विरोधात आक्रमक झाले होते। तर विधान भवनाबाहेर आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। टीईटी पेपर फुटी प्रकरणी आज दोन्ही सभागृहांमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदनही दिले। या सगळ्या प्रकरणी नेमकी काय कारवाई सुरू आहे याची माहिती दादा भुसे यांनी दिली। ऑनलाईन पद्धतीने या प्रकरणी आता या पुढच्या काळात परीक्षा घेण्याबाबत समिती स्थापन करण्याबाबतची सुद्धा घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली। मात्र आता टीईटी पेपर फुटल्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून करण्यात आली। याआधी सुद्धा काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं। दादा भुसे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। आंदोलकांनी विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवले, जोरदार घोषणाबाजी करत होते आंदोलक। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेस आंदोलन करत होते। काँग्रेसचे कार्यकर्ते विधान भवनाबाहेर आंदोलन करत होते। त्याच वेळेला काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सगळे करत होते। या ठिकाणाहून जाणाऱ्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले, जोरदार घोषणाबाजी करत होते। काँग्रेसचे कार्यकर्ते टीईटी पेपर फुटी विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत। या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा विरोधकांपैकी काही नेत्यांनी केलेली आहे। या सगळ्या प्रकरणी आता आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे हे कार्यकर्ते करत होते, आक्रमक झालेले होते। सगळेच कार्यकर्ते विधान भवनाबाहेर आंदोलन करत होते। त्यापैकी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर आज दोन्ही सभागृहांमध्ये टीईटी पेपर फुटी संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। एसआयटी तपास कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्या प्रकरणी नेमकी पुढची पावलं सरकारची काय असणार आहेत या सगळ्याची माहिती दादा भुसे यांनी दिली। मात्र अशा प्रकारे पेपर लीक कसा होतो असा सवालच विरोधकांकडून केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतात। काँग्रेसने याआधी सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, अजूनही आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे का? आंदोलक अजूनही त्या ठिकाणी आहेत का? आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे। काँग्रेसच्या युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते होते। दादा भुसे विधान भवनातून बाहेर पडत होते तेव्हा दादा भुसे यांना काळे झेंडे जे आहेत यांनी दाखवलेले पाहायला मिळाले। दादा भुसे स्वतः गाडीतनं बाहेर उतरले होते, चर्चा करा असं म्हटलं आणि त्याच वेळी यांनी संपूर्ण काळे झेंडे जे आहेत ते दादा भुसेने दाखवलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि कुठेतरी निषेध जो आहे तो व्यक्त या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सुद्धा घोषणा ज्या आहेत ते सगळे कार्यकर्ते देत होते। आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। तर विधान भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हे दृश्य आपण पाहतोय। विधान भवनाबाहेर मंत्री दादा भुसे जसे आले तसे त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी केला। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।